हे पहा मंडळी, जय हरी माऊली. मी तुमचा मित्र विकास दरेकर. आज जय हरी का म्हटलं माहिती का? आज आपण खरं पाहिलं तर आलेलो आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या ठिकाणी रेड्यामुखी वेद बोलवले होते, अशा रेडा या गावी म्हणजे आळे फाट्याच्या जवळ हे रेडा गाव आहे. आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस धर्मपरिषदेसाठी पैठणला चालले होते, त्यावेळेस याच आळे फाटा आणि या मार्गातून गेले. आणि याच ठिकाणी काही विद्वानांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि जर का तुझं जर का प्रत्येक चराचरामध्ये जर का सगळ्यांचा आत्मा सेमच आहे, तर म्हटलं मग ह्या रेड्याचं आणि आपला पण आत्मा एकच आहे, मग ह्या रेड्याच्या मुखी तू वेद बोलून दाखव. तर असं बोलल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी याच ठिकाणी या रेड्याच्या मुखी वेद बोलवले गेले होते. आणि त्या रेडा या ठिकाणी हे गाव आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम वगैरे सुंदर चालू आहे. जवळपास 4-5-6 कोटीच्या वरचं बजेट आहे. माझ्या पाठीमागं हे मंदिर दिसतंय, हे आहे रेडा समाधीस्थळ. तर आता आतमध्ये जाऊ मंडळी आपण थोडंसं. जगातील आहे ना एकमेव अशी ठिकाणे ज्या ठिकाणी पशुची समाधी आहे. आणि ती कोणी माहिती का? संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई यांनी स्वतः हे रेडा समाधीस्थळ इथं जे आहे ना, रेड्यामुखी वेद बोलवले. आणि याच ठिकाणी रेड्याची जिवंत म्हणजे संजीवन समाधी आहे असं म्हणतात रेड्याची. आणि स्वतः या चारही भावंडांनी या शिळेला हात लावून ही समाधी या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच मंदिरामध्ये आता आपण उभे आहे. कारण जगामधलं हे आश्चर्यच म्हणावं लागेल मंडळी. कारण रेड्यामुखी वेद बोलवले आणि वेद बोलवल्यानंतर जे काही त्या काळाचे विद्वान पंडित होते, त्यांनी थोडक्यात संत ज्ञानेश्वर माऊलींची हेटाळणी करण्यासाठीच म्हटले की तुम्ही दाखवा रेड्याच्या मुखी वेद बोलून. जर का तुम्ही म्हणता सगळे प्राणी मात्र एकच आहेत, सर्वांना वेद म्हणण्याचे अधिकार आहेत, मग रेड्याला पण प्राणी आहे, रेड्याच्या आतमध्ये पण आत्मा आहे, मग त्याचा ना आपला आत्मा एकच आहे, मग त्याच्या मुखातून वेद बोलून दाखवा. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेस रेड्याच्या मुखातून नुसता रेड्याला हात लावला आणि रेड्यामुख वेद बोलवले. हे जिवंत त्यावेळेस मग जे काही विद्वान पंडित होते त्यांचाही गर्वाचा त्या ठिकाणी गर्व चढला होता, त्यांचाही गर्व नाहीसा झाला. असं ज्ञानेश्वर महाराजांनी महान कार्य केले. आता आपण जे पाहतो ना, गलगोटिया विद्यापीठामध्ये जे चायनीज कुत्रा आणला होता बघा, रोबोट, त्यालासुद्धा एवढ्या कमांड देऊन आज जग किती पुढं गेले. एवढं पुढं गेलेलं असताना सुद्धा आपण त्याला म्हणत तसं कमांड देऊन सुद्धा तो आपण बोलत नाही किंवा काही होत नाही. परंतु त्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी हे कार्य करून दाखवले. त्यांच्याकडं कितीतरी अफाट शक्ती होती. त्यात हे ज्वलंत उदाहरणे. कारण आज